वाराणसीमध्ये काळभैरव मंदिर हे अतिशय प्रसिद्ध आहे आणि इथे जवळजवळ सगळे लोक जे इकडे येतात ते काळभैरव जरूर विजिट करतात. आता काळभैरव मंदिरामध्ये जायचा रस्ता आणि त्याच्या काही विशेष गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर हे तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल प्लॅनप्रमाणे तुमचा जो टूर गाईड आहे किंवा हॉटेलवाला आहे तो तुम्हाला सगळं प्लॅन करून देईल. पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. जसा आता जाण्याचा रस्ता, काळभैरव जाण्याकरता 2 रस्ते आहेत. हा माझा आवडता रस्ता आहे. इकडे समोर तुमचं गोल्ड मार्केट येतं आणि इथे जसं तुम्ही बघत असाल इकडे दुकानं बंद आहेत. आता हळूहळू दुकानं उघडायला चालू होतील. 10 वाजेपर्यंत सगळी दुकानं इकडे उघडतील. या जागेचं एक वैशिष्ट्य असं आहे या रस्त्याचं, इथे तुम्हाला पार्किंगची जागा भेटू शकते. सकाळी पहाटे 5 वाजता मंदिर उघडतं आणि 5 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत तुम्हाला इथे या परिसरामध्ये तुम्ही कुठेही पार्किंग करू शकतात. आता ही ऑफिशियल पार्किंग नाही आहे किंवा पे अँड पार्किंग सिस्टम नाही आहे, कारण ह्याच्याच मागे इकडे एक मल्टी लेवल पार्किंग कॉम्प्लेक्स आहे. तिकडे 50 रुपयाला 2 तासाचं तुम्हाला पार्किंग भेटू शकतं. हवेवर जर तुमच्याकडे सिनियर सिटीजन आहेत किंवा तुम्हाला जास्त म्हणजे चालायला मार्ग नाही आहे तर तुम्ही इथे या जागेवरती पार्किंग करू शकता. इथे एक मिठाईचं दुकान पण आहे आणि सकाळी पहाटे 5 वाजतापासून ते 7 वाजेपर्यंत ही जागा रिकामी असते आणि रात्री 9:30 नंतर ही सगळी दुकानं बंद होतात. आणि ह्या साईडला तुम्ही एक 10च्या सुमारास जर आलात तर तुम्हाला मंदिरमध्ये गर्दी पण भेटणार नाही आणि तुमचं दर्शन पण सोयीस्कर होऊन जाईल. हा रस्ता इथून इकडे या दुकानापासून आत जातो. इथे पण छोटे छोटे रस्ते आहेत, तर थोडासा सांभाळा आणि कारण चुकीच्या गल्लीमध्ये घुसलात तर तुम्हाला थोडंसं जास्त चालायला लागेल. ही एक गली आहे इकडे, ह्याच्या पुढे एक गल्ली आहे आणि मग ही एक गल्ली आहे जिकडे इकडे बॅरियर लावलेले आणि इथून तुम्हाला हे फुलवाले आणि हारवाले सामग्री विकणारे लोक भेटतील. इथूनच तुमच्यावरती जे आहे वार चालू होईल की तुम्हाला मंदिर दर्शन करून देतो, मागच्या रस्त्याने तुम्हाला शॉर्टकटचं दर्शन होईल. पण ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. मंदिर जास्त गर्दी नसते एक्सेप्ट फॉर ठराविक वेळी आणि ठराविक सणांच्या टायमाला. तर ते तुम्ही तुमच्या टूरवाल्याकडून किंवा हॉटेलवाल्याकडून कन्फर्म करू शकतात की कोणत्या दिवशी काळभैरवमध्ये गर्दी असते. नॉर्मल टाईमला मी जितक्या वेळी इकडे आलेलो आहे, सकाळी रात्री लाईन खूप कमी असते आणि तुमची लाईन जी आहे 10-15 मिनिटामध्ये तुम्ही गर्भगृहामध्ये जाऊ शकतात. हे अशी इकडे छोटी छोटी दुकानं आहेत, छोट्या गल्या आहेत. ही पूजा सामग्री आहे, ही तुम्हाला डिटेलमध्ये नंतर एक्सप्लेन करतो. इथे 2 व्हीलरची एंट्री अलाउड आहे आणि त्यामुळे तुम्ही बघू शकाल की तुम्हाला जर 2 व्हीलरनी पोचायचं असेल मंदिरपर्यंत तर ते तुम्ही जाऊ शकतात. हे रायडर्स ॲप आणि ते बाकीचे जे ॲप आहेत ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. आता सुमारेस 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजताच्या सुमारामध्ये तुम्हाला ही काही दुकानं बंद दिसतील, म्हणून इकडे गर्दी कमी आहे. एकदा ही दुकानं वगैरे उघडली आणि 9च्या नंतर मग नॉर्मल रेग्युलर टुरिस्ट पण इकडे येतात आणि इकडे थोडीशी गर्दी वाढते. हे असं वेगळं पूजेचं सामान आहे. इकडे काळा धागा इकडे विशेषकर महत्वाचा असतो. ही अशी माला तुम्हाला ते पंडित लोक देतात घालायला. काही लोक ही माला घालूनच हॉटेल रूम मध्ये परत जातात. हे पहा, हे ह्याच्यामध्ये काळे धागे आहेत ज्याचं महत्व असतं. इकडे काही दुकानं आहेत ब्रासची. इथे पोचल्यानंतर एक इकडे जंक्शन येतं, ते पण मी तुम्हाला कव्हर करतो. आणि मंदिरला जाण्याचा रस्ता इकडनं राईट साईडला आहे. हा इथून रस्ता येतो, दोन्ही बाजूला तुम्हाला हे फुलवाले वगैरे भेटतील. हे सगळे तुम्हाला चप्पल वगैरे काढण्याची सोय देतील. इथून पुढे पण 2 ठिकाणी तुम्ही चप्पल काढू शकतात.
इकडे अजून फुलवाले आहेत. ही पहिली जागा आहे, इकडे तुम्ही चप्पल काढू शकतात. आणि दुसरी जागा ही पुढे अशी आहे, इकडे तुम्ही फुलवाल्याच्याकडे किंवा साईडला काढू शकतात. इथून पुढे फोटोग्राफी अलाउड नाही आहे आणि सिक्युरिटी खूप स्ट्रिक्ट असते फोटोग्राफीच्या मामल्यामध्ये. इकडे छोटंसं देऊळ आहे, असं तिकडे तुम्हाला भरपूर देवळं मिळतील. आणि हे इकडून मंदिराची एंट्री आहे. हे इथे थोडासा प्लॅटफॉर्म आहे एक छोटासा, आणि त्या प्लॅटफॉर्म वरून तुम्ही त्या बाजूला जाऊ शकतात. आता मी तुम्हाला मंदिरची एक्झिट दाखवतो. हे जे सगळे लोक येत आहेत हे मंदिरच्या एक्झिट वरून येत आहेत. इथे पण थोडे फुलवाल्यांची दुकानं वगैरे आहेत. हे लाल धागा, काळा धागा वगैरे सगळं इकडे विकतात. हे सगळे डिवोटीज इकडनं जे आहेत हे मंदिरातून दर्शन करून बाहेर निघतायत. ही मंदिराची मागची बाजू आहे. इथून 2 रस्ते आहेत. हा एक छोटासा रस्ता तुम्हाला इकडून दिसत असेल, पण इकडून लोक येत नाहीत. ते लोक प्रदक्षिणा करत नाहीत. त्या साईडने एंट्री असते आणि इथून एक्झिट असते. प्रदक्षिणा न करण्याचं एक कारण आहे की हे आपलं काळभैरव जे आहे शिवजींचं रूप आहे आणि शिवलिंगला प्रदक्षिणा घालत नाही. ही आता सकाळची वेळ आहे, यावेळी थोडंसं रश कमी असतं, पण तुम्ही बघू शकतात गल्या छोट्या असल्या कारणाने तिकडे रस थोडंसं तुम्हाला जास्त येणार. आणि सिनियर सिटीजन्स तुम्हाला इकडे भरपूर मिळतील. ते लोक जे आपल्या आयुष्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण तीर्थयात्रेकरता आलेले आहेत ते. आता ह्यावेळी आपण जी रांग बघितली ती थोडीशी कमी होती. जसं आता फॉर एक्झाम्पल इथून हे आता ना लोक आता इकडे पुढे शिरतायत आतमध्ये. आणि इथे पण जे आहे तुम्ही बघाल, मी सकाळची वेळ सांगत होतो तर त्या सकाळच्या त्या टायमाला रांग इकडे कमी आहे. पण कधी कधी ही लाईन इथून पूर्ण लांब अशी इथून अशी लाईन चालू होते. आणि मग इथे कधी कधी पोलीस लोक बॅरिकेड लावतात आणि ते लोक इथून पुढे जे आहे या गल्ल्यांमध्ये ती लाईन फिरवतात. आता हा जो जंक्शन आहे इथून भरपूर रस्ते उजवीकडे डावीकडे सगळीकडे निघतात. हे एक युनिक लोकेशन आहे जिकडे ही एक गली, इकडे एक मंदिर आहे. 1 2 3 4 5 गल्ल्या एका ठिकाणी इकडे येतात. आता पुढचा रस्ता जो आपण बघणार आहोत तो आहे मेन एंट्रन्स, जो काळभैरव द्वार आहे. आणि तिथे जसं मी सांगितलं तुम्हाला पार्किंगचं वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असणार दिवसभरामध्ये, तर हा रस्ता रेकमेंडेड नाही आहे. पण हा मेन एंट्रन्स आहे. कधी कधी असं होतं की मोस्ट ऑफ द टाइम तुमचे टूर ऑपरेटर जे आहेत ते या रस्त्याने तुम्हाला नेतील. इथे चालण्याची जागा पण थोडीशी जास्त आहे माझ्या मताप्रमाणे. आणि इव्हन मेन रोडवरती पण भरपूर प्रॉब्लेम होतो. आता हे पहा, हे जे आहे हा जो आहे काळभैरव द्वार आहे आणि हा मेन रोड आहे. इथे काही रेस्टॉरंट आहे. हा इकडे एक पानवाला आहे. ही अशी छोटी छोटी दुकानं आहेत पिलग्रिम्स करता. आणि हा समोर काळभैरव द्वार मेन एंट्रन्स. इथे काही टायमाला ई रिक्षा पण येऊ शकते, सायकल रिक्षा तर येते, 2 व्हीलर येतात. तुम्ही सकाळी पहाटे जर आलात तर तुम्ही तुमची कार पण घेऊन येऊ शकता तिथे.
ड्रायव्हरला तुम्हाला बाहेर सोडायला लागेल. पण दिवसाच्या टायमाला ट्रॅफिक एवढं वाढतं की इकडे जे आहे ड्रायव्हिंग थोडीशी मुश्किल होऊन जाते. इथे पार्किंग जागा या द्वारच्या बाहेर जवळजवळ नाही सारखीच आहे. त्यामुळे जर तुमचा टूर ऑपरेटर कॉन्फिडंट असेल तरच तुम्ही इथपर्यंत येऊ शकतात. तसं चलण्याचा रस्ता भरपूर छोटा आहे, 2-3 मिनटं.